सातारा व पुणे जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा देतोय मृत्यूला आमंत्रण। प्रशासनाचे दुर्लक्ष। गत 15 दिवसात एका महिलेला गमवावे लागले आपले प्राण। त्यानंतर आज पुन्हा बंधाऱ्यावरून नीरा नदीच्या प्रवाहात गाडी पडल्याने राजेंद्र गुरव नामक व्यक्तीचे नशीब बलत्तर म्हणून वाचले त्याचे प्राण। बारामतीला MIDCत जाणाऱ्या महिलेचा तोल जाऊन पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन मृत्यू झाला। नीरा नदीवरील आसू-तावशी बंधाऱ्याची स्थिती। सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्याच्या सीमा जोडणाऱ्या नीरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा ठरतोय जीवघेणा। सध्या नीरा व करा नदीच्या संगमानजीक असणाऱ्या बंधाऱ्याच्या पुलाला कठडे नसल्याने व वाऱ्याच्या वेगात ही महिला बंधाऱ्यावरून पडून नीरा नदीच्या प्रवाहात वाहून गेली। घटना घडल्यानंतर ही प्रशासन पाहणी करायला सुद्धा आले नाही। आसू-तावशी बंधाऱ्यावरून बारामती, इंदापूर, भवानीनगर, वालचंदनगर, नातेपुते, शिंगणापूर, साताराकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या बंधाऱ्यावरून वाहतूक असते। जीवावर उदार होऊन वाहतूक सुरू आहे। इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिक्षणासाठीही अनेक गाड्या या बंधाऱ्यावरून जातात। त्यामुळे अजून एखादी जीवघेणी घटना घडू शकते। त्यामुळे प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने का पाहत नाही? त्या पुलावरील एक महिला वाहून गेली। त्यानंतर आज पुन्हा चारचाकी गाडी पुन्हा त्याच ठिकाणी वाहत्या प्रवाहात पडली। त्या व्यक्तीचं नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले। याच प्रशासकीय यंत्रणेला सोयर सुतक नाही। प्रशासन मात्र याकडे का दुर्लक्ष करत आहे हे मात्र गुलदस्त्यातच आहे। आज ती घटना घडल्यानंतर बारामती तालुक्यातील मळद येथे असणाऱ्या त्या जलसंपदा विभागाचे अधिकारी साधा फोन सुद्धा उचलू शकत नाहीत। मात्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व क्रीडा मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी याच बंधाऱ्या शेजारी तब्बल 7 कोटी रुपयांचा पूल मंजूर केला। गतवर्षी या पुलाचे उद्घाटन झाले, मात्र अद्याप पुलाचे काम बंदच आहे। त्यामुळे संबंधित यंत्रणेने बंधाऱ्याबरोबरच पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे। ही सत्य आहे की येत्या 15 दिवसात 2 घटना ह्या बंधाऱ्यावर झाल्या आहेत। आमच्या गावातलीच एक मुसलमान समाजातली महिला तिथं 15 दिवस पूर्वी तिचा तोल गेला मोटरसायकलवर जाताना आणि ती मृत्युमुखी झाली। आणि आज हे जीप खाली जाणं आणि त्याने वाचणं हे खरंच काळेश्वरची पुण्य आहे। परंतु खरंच अर्थ सांगायचं की हा बंधारा वाहतुकीचा बंधारा नाही आहे, तरी लोक वापरतात। हा बंधारा इरिगेशनचा पाणी अडवण्यासाठी बंधारा आहे आणि म्हणून आम्ही त्या लोकांचे वाहतूक बरंच आहे की आसू भागातल्या 5 गावातले आसू पंचकृषी म्हटलं तरी सर्वजण बारामती जायला तो बंधाऱ्याचा उपयोग करून घेतात। म्हणून आम्ही माननीय अजितदादांकर मागणी केली ती पुलाची। ती मागणी दादाने स्वीकारून त्याचं मंजुरी दिली, त्याचं टेंडर पण झाले। आमचं कॉन्ट्रॅक्टर खत्री म्हणून पण नेमणूक केली आहे आणि त्या खत्री कॉन्ट्रॅक्टरनी काम पण सुरू केलं होतं। परंतु शेजारचं ग्रामपंचायत तावशी आहे, त्यांच्या स्मशानभूमीतनं रस्ता ह्या पुलाकरता जाणार होता आणि त्याच्यामुळं त्यांनी तिथं एक स्टे घेतला आहे। आता बुधवारी आम्ही ती बैठक लावली आहे आणि त्या बैठकीत PWDचे लोक, कॉन्ट्रॅक्टर, तावशीचे ग्रामपंचायत बॉडी हे सर्व एकत्र बसून आम्ही कुठलं तर त्यातनं माग काढून हा काम ताबडतोबनं सुरू करायची ही आमची भूमिका राहणार आहे।